नमस्कार, मी ऋषी देसाई. लोकशाही न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत. गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीनं नाराजी व्यक्त केली. वास्तविक यंदा 2.5 महिने अगोदर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. मात्र सूचना जाहीर करण्यापूर्वी सरकारनं आमच्याशी चर्चा करायला हवी होती, आमची भूमिका समजून घ्यायला हवी होती. मात्र ही नाराजी एवढ्यापुरतीच आहे की आणखीनही काही कारण आहेत? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं जारी केलेल्या सूचना खरंच चुकीच्या आहेत का? या सगळ्या मुद्द्यांबाबत आपण चर्चा करणार आहोत आजच्या या लोकशाहीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. राज्य सरकारकडून गणेशोत्सव मार्गदर्शक सूचना जारी. सरकारकडून 73 दिवस अगोदर सूचना प्रसिद्ध. सरकारच्या मार्गदर्शक सूचना एकतर्फी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचा आरोप. समन्वय समिती राज्य सरकारवर नाराज. कोरोनामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं प्रसिद्ध केल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यास उशीर झाला होता. मात्र यंदा तब्बल 73 दिवस अगोदरच सूचना प्रसिद्ध करून कुठलाही गोंधळ निर्माण होऊ नये याची काळजी सरकारनं घेतली आहे. या मार्गदर्शक सूचनांमध्ये सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींची उंची कमाल 4 फूट असावी, तर घरगुती गणेश मूर्तींची उंची 2 फुटांपर्यंत असावी. गणेश मूर्ती शक्यतो शाडूची असावी आणि विसर्जन कृत्रिम तलावात करावे. गणेश मंडळांनी कोविडमुळे संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करावा. कोरोनाचे नियम पाळत साध्या पद्धतीनं उत्सव करावा. उत्सवाकरता स्वेच्छेनं दिलेल्या देणगीचा स्वीकार करावा. भाविकांना गणपतीच्या ऑनलाईन दर्शनाची सुविधा द्यावी. गणेश मंडळांनी आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत. विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नयेत. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचं काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र सरकारच्या या सूचनेनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीनं नाराजी व्यक्त केली आहे. मार्गदर्शक सूचना करण्याचा निर्णय सरकारनं एकतर्फी घेतल्याचा आरोप केला आहे. समन्वय समितीला किंवा मंडळाला एक तुम्ही अशी बैठक द्यायला पाहिजे होता आणि त्या बैठकीतून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण कुठचीही संधी न देता हा घेतलेला जो निर्णय आहे तो एकतर्फी निर्णय असून तो उचित व कायदेशीररित्या योग्य नाही आहे आणि त्याचा फेरविचार आता शासनाने करायला पाहिजे. मी स्पेसिफिक मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आहे की आपण याच्यात लक्ष घालावं आणि आपण ताबडतोब मंडळांची समन्वय समितीची एक बैठक घ्यावी. सरकारनं अगोदर निर्णय जाहीर करायला हवा होता, कारण त्याप्रमाणे ते मूर्तिकारांकडे ऑर्डर देत असतात. याकडे आता मूर्तिकार लक्ष वेधतायत. 4 फुटापर्यंतच मूर्ती कराव्यात. विशेष करून हा नियम शासनानं अगोदर जाहीर करायला हवा होता की जेणेकरून काही मंडळं जे गणेश मूर्ती स्थापन करतात किंवा काही गणेश मूर्तिकार मूर्ती बनवतात त्यांना ते सोयीचं झालं असतं. आता किती फुटाची मूर्ती करावी यावर डिपेंड गणेश म्हणजे काही मंडळ राहतात आणि त्यावरती अवलंबून राहतो गणेश मूर्तिकार. मग गणेश मूर्तिकार त्या विषयावर अवलंबून राहिल्यानंतर त्याला त्या मूर्ती घडवायच्या असतात. शाडू मातीच्या मूर्तींना प्रोडक्शन नाही आहे. दिवसाला साधारण 1 ते 2 मूर्त्या बनवल्या जातात आणि अचानक नियम लागू केल्यामुळं मागच्या वर्षी POPच्या मूर्त्या सगळ्या तशाच राहिल्या गेल्या. तर ते आर्थिक फटका खूप मोठ्या प्रमाणात बसला गेला. मागच्या वर्षी लोकांनी POPच्या मूर्त्या विकत घेतल्या नाहीत. व्यापाऱ्यांनी सुद्धा पाठ फिरवली त्याकडे. सेम कंडिशन यावर्षी अशीच आहे. मुंबईतील गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे आता मुख्यमंत्री यात स्वतः लक्ष घालून समन्वय समितीची नाराजी दूर करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईहून धनंजय दळवी आणि चिपळूणहून निसार शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. महाराष्ट्रासाठी गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्या सगळ्यात जाऊन तो एक संजीवनाचा विषय आहे. संजीवनी जी आज अस्वस्थ असलेल्या समाजात आहे. संजीवनी जी एका नवचैतन्याच्या जाणीवेसाठी आपली वाट बघते. मग अशा वेळेला नेमकं हे नियम का अडचणीचे वाटतायत? गेल्या वर्षी सहकार्य करणारी माणसं यंदा सहकार्य का करणार नाही असा सरकारचा समज झालाय का? यात सगळ्या प्राथमिक आणि अतिशय प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत सुरुवातीला जोडले जात आहेत नेहरू तरुण मंडळ ट्रस्टचे विश्वस्त पुष्कर तुळजापूरकर विश्वस्त आहेत पुण्याहून, आणि त्याच वेळेला रेश्मा खातू मूर्तिकार जोडल्या जात आहेत आपल्यासोबत.
या दोघांचंही स्वागत लोकशाही न्यूजमध्ये. सुरुवातीला मी पुष्कर तुळजापूरकर यांच्याकडे जातो. पुष्करजी, सरकारचा हा निर्णय, मुंबईतनं नाराजी समोर येते, पुणेकरांची आणि पर्यायाने एक मूर्तिकार किंवा एक मंडळ म्हणून तुमची काय भूमिका आहे? मुळामध्ये मागच्या वर्षी जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता त्यावेळेस पुण्यातल्या जवळपास सगळ्याच मंडळांनी शासनाला किंवा पोलीस प्रशासनाला खूप सहकार्य केलं होतं. त्यांनी आम्हाला असं आवाहन केलं होतं की तुम्ही रस्त्यावरती मांडव घालू नका जेणेकरून गर्दी होऊ शकेल. त्यामुळे कुठल्याही मंडळांनी म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोडण्याइतपत मंडळांनी मांडव घातले होते का तर त्यांच्याकडे मंदिरं नव्हती. माझ्या स्वतःच्या मंडळाचा गणपती हा या मागच्या वर्षी आपण मंदिरात बसवला होता. त्यामुळं प्रशासनाला आणि शासन जे आदेश काढते त्याचं आम्ही मागच्या वर्षी तंतोतंत पालन केलंय. या वर्षीचे जे आदेश काढलेले आहेत याच्यामध्ये थोडीशी का होईना सूट किंवा आम्हाला विश्वासात घेऊन जर निर्णय घेतला असता तर ते अधिक क्रमप्राप्त झालं असतं. त्याचं कारण असं आहे की आता लस उपलब्ध आहे. अगदी खूप गर्दी होईल असं आम्हीही करणार नाही, आम्हालाही आमच्या जीवाची काळजी आहे. परंतु या गणेशोत्सवावर पुण्यामध्ये 100 कोटीचा व्यवसाय अवलंबून असतो. या 10 दिवसात म्हणजे गणपतीच्या 10 दिवसात कमीत कमी 100 ते 150 कोटीची व्यावसायिक उलाढाल होती. ती ठप्प झाली. मागच्या वर्षी तोटा सहन केला. त्याच्यावर अनेक लोकांची उपजीविका आहे. 10 दिवसात जे वर्षभर कमवू शकत नाहीत ते पुण्यामध्ये 10 दिवसात कमवतात. मग त्याच्यामध्ये हारवाले असतील, फळं असतील किंवा छोटे मोठे काही वस्तू विकणारे व्यावसायिक असतील, खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील, यांनी मागच्या वर्षी तोटा सहन केला. तोच जो तोटा या वर्षी सहन केला तर ते कुठेतरी अडचणीचं सगळ्यांच्या दृष्टीने ठरते. मुळामध्ये पुण्याचा गणेशोत्सव हा जागतिक कीर्तीचा गणेशोत्सव आहे असं माझं मत आहे आणि ते सर्वांचंच मत आहे. पण त्याचंच सामाजिक भान राखून सगळ्या मंडळांनी पुण्यामध्ये जवळपास 4,500 नोंदणीकृत मंडळ आहेत आणि त्यांना पाहायला म्हणजे देखावे पाहायला होणारी गर्दी किंवा हे लक्षात घेता मागच्या वर्षी मंडळांनी स्वयंस्फूर्तीने शासनाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले होते आणि आम्ही सगळे पाठीमागे उभे होतो. यंदाच्या वर्षी लस उपलब्ध आहे, बाकी सगळ्या गोष्टी जर तुम्ही खुल्या करत आहात तर मग गणेशोत्सवावरतीच निर्बंध का, असा माझा साधा प्रश्न आहे. नक्कीच हाच प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचा आहे, मूर्तिकारांचा आहे, मंडळाचा आहे. रेश्मा खातू आपल्यासोबत आहेत. रेश्माताईंकडे जातो मी. रेश्माताई, सगळ्यात सुरुवातीला खातू हे नाव खरं तर गणेशोत्सवात फार मोठं असतं, पण या गणेशोत्सवाचा विचार करताना यंदा मात्र तुम्हीच निर्माण केलेला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आमचं काय चुकतंय. अगदी तुमच्या फेसबुक पेज असेल, सोशल मीडिया असेल किंवा प्रातिनिधिक स्वरूपात संपूर्ण मूर्तिकारांचा आवाज म्हणून ज्यावेळी तुम्हाला आम्ही हा प्रश्न विचारू की समन्वय समिती नाराज आहे, मूर्तिकारांचं काय म्हणणं आहे सरकारच्या या नियमांवर? मूर्तिकारांची इतकीच मागणी आहे की पूर्वी जसा कोरोनापूर्वी जसा उत्सव होता तसा उत्सव व्हावा. शेवटी आमची ही उपजीविका आहे. वर्षातनं फक्त 3 ते 4 महिने आम्ही या व्यवसायावरती कमवतो. 25 लाख कुटुंब या व्यवसायावरती डिपेंड आहेत फक्त महाराष्ट्रामधली. आणि नुसतं महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतामधून पूर्ण देशामधून इथे उपजीविका चालते. बरीच लोक इथे उपजीविकेसाठी येत असतात. ह्या उंचीमुळे गेल्या वर्षी अर्थव्यवस्था जी आमची होती ती पूर्णपणे कोलमडलेली होती आणि ते आम्ही बेअर नाही करू शकत. बरेच मूर्तिकार जे आहेत ते पुन्हा यंदा भांडवल गुंतवून उभे राहण्यासाठी तयार देखील नाही आहेत. मग यंदा ज्यांच्याकडे थोडंफार भांडवल शिल्लक आहे आणि ज्या मूर्त्या घडवण्याच्या तयारीत आहेत त्यांनी परत हाच नियम स्वीकारायचा का? कारण का गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती कशी हाताळायची हे आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं. आता आपण सगळे सुज्ञ आहोत. प्रत्येक लाटेप्रमाणे हा व्यवसाय बदलत जाणार आहे का? तुमची 3री लाट 4थी लाट येत जाईल. मग मूर्तिकारांनी त्याप्रमाणे बदलायचं का? आमची अर्थव्यवस्थेचा विचार कोण करणार? आमचा वाली कोण आहे? नक्कीच हाच प्रश्न आता थोडासा अतिशय संकुचित स्वरूपात विचारतो आणि नंतर याचं व्यापक स्वरूप विचारतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण घरगुती गणेशोत्सवापासून बोलूया. घरगुती गणेशोत्सवाला जी मर्यादा घातली आहे की केवळ 2 फुटाची मूर्ती, 2 फुटाची मूर्ती आणि त्यातनं तुम्ही गणेशोत्सव करा. खरं तर मूर्ती उंची आणि कोरोना याचा नाही मी येतो मी आधी खातू मॅडमकडनं याचं उत्तर घेतो आणि मग मी तुमच्याकडे येतो. सुरुवातीला मला सांगा की 2 फुटाची जर मूर्ती असेल तर त्याला तुमचा आक्षेप आहे, सहमती आहे आणि की या पल्ल्याड मुंबईकरांच्या काही भावना आहेत? खातूताई, शास्त्राला प्रत्येक वेळेला मुरड कशी घालायची
घरगुती मूर्त्या असू देत, मंडळांच्या मूर्त्या असू देत, मंडळांच्या पूजेच्या मूर्त्या असू देत, गेल्या वर्षी प्रत्येकाने ही परिस्थिती समजून शास्त्राला मुरड घातलेली आहे. आपण हा धार्मिक आपला सण आहे हा, मग या वेळेला सुद्धा प्रत्येक वेळेला शास्त्राला मुरड घालायची हे कसं काय मान्य होतं? कारण याच्यामध्ये इतका हस्तक्षेप असू नये. 2 फुटाची मूर्ती असं कसं काय? कारण का आपल्या शास्त्रामध्ये तर प्रत्येकाच्या प्रथेप्रमाणे जी प्रथा मला माहिती आहे, दरवर्षी थोडी थोडी उंची वाढत जात असते. हो. आता एखाद्याची 2.5 फूट असेल, त्याने परत 2 फूट बसवावी, मग एखाद्या मनामध्ये संशय निर्माण होतो की ह्यामुळे काही चुकीचं नाही ना घडणार, अशी एक भावना लोकांमध्ये व्यक्त होत असते. कुठेतरी ही आपली प्रथा आहे, आपलं शास्त्र आहे, त्याला इतकी मुरड घालायची मला हे योग्य वाटत नाही आणि नक्कीच. यामध्ये इतका हस्तक्षेप असू नये. नक्कीच सरकारचा हस्तक्षेप असू नये. आता मी तुळजापूरकर आहेत त्यांच्याकडे जातो. तुळजापूरकर, तुम्ही मगाशी एक छान उदाहरण वापरलं की पुण्याचा गणेशोत्सव हा फक्त पुण्याचा नसतो, तर तो जागतिक नजरेतनं महाराष्ट्राचा गणेशोत्सव म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मानला जातो. पण केवळ सार्वजनिकच नाही, तर घरगुती गणेशोत्सव असेल किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाचा दिमाग असेल, उंची हा प्राधान्यक्रमावर सरकारचा आक्षेप का आहे एवढा? मुळामध्ये हा जो निर्णय हाच हास्यास्पद आहे घरगुती गणपती करता. आता गणपतीची उंची आणि करोना हे आपण नियम का घालतायत सरकार की करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. गणपतीची उंची वाढली म्हणून करोना वाढणार किंवा उंची कमी झाली म्हणून करोना कमी होणार असं काही जर असं शासनाला जर असं वाटत असेल तर हे खरंच हास्यास्पद आहे. प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे तो. कोणी किती मोठा गणपती बसवावा, बरं घरामध्ये 6-7 फूट गणपती कोणीच बसवत नाही, हे साधं लॉजिक आहे. घरगुतीच्या पूजेच्या मूर्त्या असतात तर मॅक्झिमम 3 फुटाच्या असतात माझ्या मते. म्हणजे खातूताई मला नक्कीच साधारणपणे 3 ते 4 फूट किंवा त्या दरम्यान असतात. एखाद्याच्या घरात जाऊन त्यांनी काय करावं हे जर शासन ठरवत असेल तर हे भयानक आहे, म्हणजे असं माझं स्पष्ट मत आहे. नक्की हाच मुद्दा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण गर्दीच्या मुद्द्याबद्दल मी तुमच्याकडे येतो. तुम्ही एक मंडळाचे प्रातिनिधिक सदस्य म्हणजे पुण्यातल्या संपूर्ण मंडळाचा विचार करताना सरकारची अशी भूमिका आहे की मूर्ती उंच झाली की त्या सगळ्या संदर्भात गर्दी वाढणार, पण छोटी मूर्ती असती म्हणून देखील गर्दी वाढणार नाही, अशा पद्धतीचं लॉजिक जर सरकार लावत असेल तर मग तुमच्या लसीकरणाचे दावे काय करतात? काय मत आहे तुमचं? ऐका आता याच्यामध्ये कसं आहे, लोक गणपतीच्या दर्शनाला येतात. आता कसबा गणपतीची मूर्ती वर्षानुवर्ष तीच आहे, दगडूशेठची मूर्ती वर्षानुवर्ष तीच आहे, तर मूर्तीमध्ये काही बदल नाही करत. पण ती जी बाकीची जी आरास आहे ती बघायला लोक गर्दी करतात, गणपतीचं दर्शन घ्यायला येतात. मग तो गणपती छोटा काय मोठा काय, तो शेवटी गणपतीच आहे ना, असं होत नाही ना. आणि मंडळांनी जर आरास नाही केली, आता मागच्या वर्षी कुठल्याच मंडळांनी आरास केलेली नव्हती, पण म्हणजे दरवर्षीपेक्षा तुलनात्मक गर्दी कमी होती, पण ती गर्दी होती ना, ती दर्शनाला आली होती. लोकांची श्रद्धा आहे. तुम्ही गणपतीची उंची वाढून किंवा कमी करून लोकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवू शकत नाही. नक्की हाच मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे सरकारचा जो गैरसमज आहे की खूप मोठी उंची असली की खूप मोठी गर्दी होईल, असं नाही. तुम्ही कुठलीही मूर्ती ठेवली तरी गर्दी तेवढीच होणार आहे. पण मग याचं वैज्ञानिक कारण, मी रश्माताई तुमच्याकडे येतो की अनेक मंडळं अशी आहेत, कारण मागच्या आठवड्यात लोकशाही न्यूजने या सगळ्या संदर्भात पुढाकार घेतला. आम्ही एक स्पेशल शो केला फटका या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि सरकारला विचारलं की जर सगळे मंडळ लसीकरण असेल, जर त्या मंडपामध्ये पूर्णपणे काळजी घेतली गेली तर मग सरकार का घाबरतंय? नाही, मी येतो तुळजापूरकर येतो, मी खातू मॅडमना प्रश्न विचारलाय. हो, सरकार का घाबरते मला याची कल्पना नाहीये, पण मला असं वाटतं कुठेतरी सरकारचा अभ्यास कमी पडतो आहे. या उत्सवाला जाणून सरकारने नाही घेतलेला आहे. कारण का कारण उंचीचा आणि कोरोनाचा कुठलाही संबंध नाहीये तसं बघायला गेलं तर. कारण का श्रद्धा आहे, श्रद्धेपोटी लोक गर्दी करणारच. तुम्ही तसंही 144 कलम लावतात ना, मग आगमनाला विसर्जनाला हा कलम लावा ना. थोडकीच मंडळाची माणसं तुम्ही ठेवा ना. थोडं मंडळाची माणसं प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य आतापर्यंत करत आलेली आहे. तुम्ही तशी त्यांच्याकडनं अपेक्षाही केलेली आहे. मग अशा वेळेला अशा जाचक अटी आणि उत्सवावरती मला हे गोष्ट योग्य वाटत नाही. मला असं वाटतं सरकारचा अभ्यास खूप कमी पडतोय ह्या उत्सवाला समजून घेण्यासाठी. नक्कीच सरकारचा अभ्यास कमी पडतोय. मी दोन्ही मान्यवरांकडे जाणार आहे, छोटासा ब्रेक घेतो, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एकच गोष्ट सरकारला आणि या सगळ्या निमित्तानं जे जे प्रश्न उपस्थित करतायत त्यांना सांगू इच्छितो. महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं
फक्त मागच्या वर्षीचा जरी विचार केला तरी त्या सगळ्या मंडळांनी कोरोना काळात केलेलं सामाजिक भान जपलंय, जे वैद्यकीय काम केलेलं आहे त्याचा जरी विचार केला ना तरी कुठलाही राजकीय पक्ष त्या मंडळाची उंची गाठू शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. याच विषयावर बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परततोय. पाहत राहा लोकशाही न्यूज. कुणावर नाराज या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करतोय पुष्कर तुळजापूरकर आणि रेश्मा खातू यांच्या संदर्भात. सुरुवातीला पुन्हा एकदा मी पुष्कर तुळजापूरकर पुण्याहून आहेत, त्यांच्यासोबत चर्चेला जातोय. पुष्करजी, प्रश्न आता निर्माण असा होतोय की मंडळांची भूमिका, सरकारची भूमिका या दोघांमध्ये समन्वय साधताना मंडळांचं मागच्या वर्षीचं भरीव कार्य किंवा वैद्यकीय सामाजिक भान जपण्याची जी वृत्ती आहे ती उलट अशा प्रकारच्या गणेशोत्सवानं आणखीन वाढीला लागेल, हे सरकारला का कळत नाहीये? मुळामध्ये पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता हा संपूर्ण कोरोना काळात रस्त्यावर उतरून काम करत होता. अगदी त्याच्यामध्ये लोकांना म्हणजे कोरोनाग्रस्तांना मदत असो किंवा मी स्वतः किंवा आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा कोरोना पेशंट्सला मदत करत होते, बेड्स मिळवून देत होते, रेमडेसिवीर मिळवून देत होते. आम्हाला जे त्रास झाला तो आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही रोज प्रार्थना करायचो की ही संख्या कमी हो. जर एवढं आम्ही काम करत होतो तर त्याची कुठेतरी दखल सरकारने घेतली पाहिजे होती, पण ती घेतली नाही. उलट आमच्यावरतीच उत्सव करण्याकरता, जो की गणेशोत्सवाचा श्वास आहे, कुठल्याही मंडळाचा मूळ उद्देश हा सामाजिक कार्याबरोबरच उत्सव साजरा करणे हा एक असतो. त्याच्या बहुतेक सरकारला विसर पडलेला असावा असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि त्यामुळे हे असे तुगलकी निर्बंध सरकारने घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे तुगलकी निर्बंध आहेत. मी रेश्माताईंकडे जातो. रेश्माताई, कुठलीही मूर्ती शाळा म्हणून जेव्हा आपण कुठली विचार करतो किंवा गणपतीची शाळा असा कोकणातला एक पारंपरिक आमचा शब्द आहे, त्या शाळेचा जेव्हा विचार करतो आणि ज्यावेळी आत्ता आपण या मूर्ती शाळा बघतोय त्यावेळी एक संपूर्ण नैराश्याची भावना दिसते. कारण हा जो मूर्तिकार असतो तो फक्त गणपती बनवत नसतो, तो एक आनंद डिलिव्हर करण्याचा एक मार्ग, त्याचं प्रेझेंटेशन निर्माण करत असतो. आणि हा उत्सव लोकांच्या घरात जाणार, तिथे आनंद. मात्र जो आनंद वाटणारा मूर्तिकार आहे तोच आज नैराश्याच्या गर्तेत आहे. महाराष्ट्रातलं सर्वदूर हे चित्र आहे. तो महागाईनं पोळलाय याचं त्याला दुःख नाहीये, त्याच्या मूर्तीचे भाव वाढणार आहेत याचं त्याला दुःख नाहीयेत, मातीचे भाव, रंगकामाचे भाव, सगळ्या गोष्टीचा भाव वाढलाय. तरी दरवर्षी हा तोटा सहन करून महाराष्ट्रामधला मूर्तिकार महाराष्ट्रातल्या घराघरात आनंद, देव नावाची गोष्ट जी धार्मिक भावनेनं जपली जाते, कुटुंब जोडली जाते, त्याचा विचार करतो. आज मूर्तिकारांच्या काय भावना आहेत? पूर्ण देशामध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जोशामध्ये गणेशोत्सव हा साजरा होतो. मूर्तिकारांचं म्हणायला गेला तर ही कला आहे आणि ही कला पोटातून निघालेली आहे, स्पेशली महाराष्ट्राच्या मूर्तिकारांसाठी. कारण आत्ताचे बरेच कलाकार आहेत, त्यांच्यासाठी कॉलेजेस उपलब्ध आहेत, पण जे जुने कलाकार आहेत त्यांनी अक्षरशः त्यांच्या पोटातनं कला निघालेली आहे आणि त्यांना ह्या उत्सवाची जाणीव आहे की हा उत्सव कसा होता आणि आता त्याचं स्वरूप कसं झालं आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या जुन्या जाणत्या मूर्तिकारांना ह्या गोष्टीचं खूप दुःख आहे की संपूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये अशा घटना त्यांनी पाहिलेल्या नाहीत. जितके दिग्गज मूर्तिकार आत्ता आहेत त्यांच्या वक्तव्यातून मला असं वाटतं की त्यांना खूप मनापासून दुःख होतं ही परिस्थिती बघताना. कारण मूर्तिकारांना आतापर्यंत अनेक नेते मंडळी, मंत्री महोदय आणि अनेक कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे असतील त्यांनी मदतच केलेली आहे आणि सहकार्य केलेलं आहे. मग आता का नाही? आता तर आपला उत्सव जवळजवळ संपतोय असं चित्र दिसताना आता का नाही? त्यामुळे आता फक्त अशा उंचीच्या मर्यादा लादून कोरोना कमी होणार नाहीये. आता कुठेतरी त्यांनी आत्ताही मदत करावी, मूर्तिकारांचं म्हणणं ऐकून घ्यावं. कारण बाकी मेहनत करण्याची तयारी प्रत्येक मूर्तिकाराची आहे. फक्त आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि उत्सवाला जी पूर्वीची उंची होती ती द्या. इतकंच माफक अपेक्षा जी आहे ती मूर्तिकार करत आहेत. कारण कुठलीही नुकसान भरपाई, कुठलीही गोष्टीची आता आम्ही अपेक्षा करत नाही आहोत. आम्हाला कुठलीही मदत नको, आम्हाला आमच्यासाठी कुठलंही पॅकेज जाहीर नका करू. हे आता नियमावली आल्यानंतर आमची अक्षरशः मनस्थिती बदललेली आहे. फक्त आम्हाला मेहनत करायची आहे, आम्हाला आमची तयारी आहे, आम्हाला हा उत्सव जसा होता तसा ठेवायचा आहे. रेश्माताई, तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी आणखीन एक प्रश्न घेऊन तुमच्याकडे येणार आहेत, पण मी आता जातोय तुळजापूरकर यांच्याकडे. तुळजापूरकर, कोरोना आहे मान्य,
कोरोनाची लाट आहे, सगळं मान्य, महामारी आहे मान्य, तुम्ही सरकारसोबत आहात मान्य, तरी पण एक मंडळाचा कार्यकर्ता आहे, गणेश भक्त म्हणून ही नियमावली आल्यानंतर सरकारकडे तुमच्या काय प्रमुख 5 मागण्या असतील? मुळामध्ये कुठल्याही मंडळाचा कार्यकर्ता हा या 10 दिवसांकरताच जगतो. मीही तसाच जगतो असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही सांगितलं आम्हाला आगमन मिरवणूक नको, ठीक आहे, आम्ही ऐकलं तुमचं. विसर्जन मिरवणूक नको, पुण्यात पुरतं बोलतोय मी, कारण की पुण्यात तुम्हालाही माहिती की अलोट गर्दी उसळलेली असती. विसर्जन मिरवणूक म्हणजे आगमन मिरवणुकीला नसती एवढी, पण विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी उभी म्हणजे असती. आम्ही विसर्जन मिरवणुकी आमच्या मनाला मुरड घालून आम्ही मागच्या वर्षी काढली नाही, यंदाही आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. परंतु जे 10 दिवसातले जे निर्बंध आहेत ते थोडे कमी करायला हरकत नाहीये. उंचीच्या बाबतीत सरकारने हस्तक्षेप करण्यासारखी ती बाब नाहीये किंवा असं माझं स्पष्ट म्हणजे असं मला वाटतं. आणि जे काही निर्बंध आहेत आम्हाला तुम्ही सांगा की तुम्ही थर्मल गन ठेवा, सॅनिटायझर ठेवा, जे आम्ही मागच्या वर्षी केलं ते यावर्षी करू. आम्ही तर पुढे येऊन असं म्हणतोय की प्रत्येक मंडळाला जबाबदारी द्यावी सरकारने. पुण्यामध्ये 4,500 मंडळ नोंदणीकृत आहेत. त्यांच्या मांडवात जरी लसीकरण केंद्र चालू झाली तरी अख्ख्या पुण्याचं लसीकरण या 10 दिवसात संपून जाईल असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच. अगदी शेवटचा प्रश्न रेश्माताई, तुमची सरकारकडे काय मागणी? अगदी थोडक्यात. सरकारकडे आमची हीच मागणी आहे, मूर्तीकारांची मेहनत करायची तयारी आहे. मंडळ दरवर्षी तुम्हाला प्रत्येक संकटामध्ये उभी राहिलेली आहेत. तुम्ही मंडळांकडनं जाहीर तुम्ही सांगता देखील की मंडळांनी मदत करा. मग मंडळांकडनं जर मंडळांसाठी मूर्तीकारांसाठी तुम्ही आत्ता ह्या वेळेला नसेल उभे राहणार तर मग अशा अपेक्षाही नका करू असं मला वाटतं. कारण का मूर्तीकार अक्षरशः आता संपत आलेले आहेत महाराष्ट्रातले. कुठेतरी तुम्हाला आमची कोरोनाने नाही पण करुणादायक स्थितीने आम्ही संपत चाललो ह्याची कुठेतरी जाणीव असू दे. ह्या पुनर्विचार गोष्टीचा व्हावा, या नियमावलीचा पुनर्विचार व्हावा आणि हा आमच्यासाठी अत्यंत मुळात या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सरकारला विनंती करताना मूर्तीकारांनाही हा दिलासा देऊया की तुम्ही नाराज होऊ नका, कारण तुमच्या हातून 10 दिवस 11 दिवस जे या जगदनियंत्याचं अलौकिक रूप निर्माण होणार आहे ते प्रभावी होऊ देत, तेजस्वी होऊ देत आणि त्या तेजस्वी रूपातनं या सगळ्याचा नायनाट होऊ दे हीच प्रार्थना. पण या सगळ्याच्या निमित्तानं लोकशाही न्यूज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला आणि या सगळ्या नियमकर्त्यांना विनंती करते की हा केवळ एका धर्माचा किंवा एका प्रांताचा उत्सव नाहीये, हा जगणं मान्य करणाऱ्या प्रत्येकाचा जगणेशोत्सव आहे. तो जगणेशोत्सव जगू द्या. 11 दिवस हा आनंद एवढा आम्हाला उत्स्फूर्तपणे जिंकण्याची लढण्याची ताकद निर्माण करेल की आपण हे सगळं आलेलं संकट पुन्हा एकदा दूर करू, एवढं मात्र नक्की. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल पुष्कर तुळजापूरकर आणि रेश्मा खातू या दोघांचेही आभार. लोकशाही न्यूजचा हा होता विशेष कार्यक्रम. ही मोहीम आमची अशीच सुरू राहील कारण हा उत्सव आपल्या प्रत्येकाचा आहे. या कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.